नमस्कार, मधुशाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि मुलांचं सारखं सुरू असतं की आई मला भूक लागली. म्हणजे दर तासा 2 तासाला त्यांना वेगळं आणि चटपटीत काहीतरी खायचं असतं. आणि उन्हाळ्यामध्ये खरं सांगायचं तर मोठ्या माणसांनासुद्धा चपाती भाजी खायचा कंटाळा येतो. आणि म्हणजे चपाती भाजी किंवा थंड झालेलं जेवण अजिबात नको वाटतं. तर एकदम मस्त असे 2 चटपटी स्नॅक्सचे प्रकार आपण आज या व्हिडिओमध्ये बघतोय. सुरुवातीला तर इथं मसाला तयार करून घेतला आहे मी. 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरं, 1 चमचा धना पावडर, चिमूटभर चाट मसाला, हे सगळे एकत्र मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. आता याच्या पूर्ण जी मसाला मी वापरला आहे त्याच्या डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की चेक करा. आता इथं मी घेतलेत भाजके पोहे. हे पोहे आहेत 250 ग्रॅम, म्हणजेच पाव किलो. आणि थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये बनवायचं, जास्त क्वांटिटीमध्ये नाही बनवायचं, कारण जास्त क्वांटिटीमध्ये बनवलं तर त्या गोष्टी संपत नाही आहेत. जर थोडं थोडं बनवलं तर ते लगेच संपतंसुद्धा. आता जे पोहे असतात ते छान चाळून घ्यायचे आणि ते भाजलेले असतात, त्याच्यामुळे ते तसेच कुरकुरीत असतात. जेव्हा तुम्हाला चिवडा करायचा आहे ना, तेव्हाच ते पॅकेटमधून बाहेर काढा, अन्यथा ते नरम होण्याची शक्यता असते, इवन उन्हाळ्यामध्ये सुद्धा. जेव्हा चिवडा करायचा तेव्हा पॅकेट फोडा, चाळणीने स्वच्छ चाळून काही त्याच्यामध्ये काडी कचरा बघून घ्या, निवडून ठेवा आणि मग बाकीचे पदार्थ तळायला घेऊयात. आता इथे मी 100 ते 200 ग्रॅम शेंगदाणे घेतलेत, कारण आमच्याकडे शेंगदाणे भरपूर आवडतात आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या भागामध्ये पिकतातसुद्धा, त्यामुळे प्रत्येक भागामध्ये आम्ही शेंगदाणा हा प्रकार वापरतो, म्हणजे वापरतोच. तर भरपूर असे शेंगदाणे घेतलेत मी. तेलामध्ये चिमूटभर मीठ टाकलं आहे, म्हणजे शेंगदाणे खाताना अजिबात अळणी लागत नाहीत. छान असे शेंगदाणे तळून घ्यायचे, अगदी त्याचे पोटं फुटेपर्यंत, म्हणजे कुरुम खाताना लागले पाहिजेत. आणि शेंगदाणे तळताना अजिबात गडबड करायची नाही. लो टू मीडियम गॅसवरती छान शेंगदाणे तळून घ्यायचे. आता ओळखायला येतात आपल्याला, त्याची तोंडं फुटतात, मग शेंगदाणे आपण बाजूला काढून घेऊयात. आता त्याच तेलामध्ये आपण खोबरंसुद्धा भाजून घेतो आहे. खोबरंसुद्धा एकदम बारीक स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं. तर तुमच्याकडे जर जास्त प्रमाणामध्ये खोबरं खात असतील तर जास्त वापरा, कमी खात असतील तर कमी वापरा. तेल मात्र जास्त घालायचं नाही, कारण हे तळलेलं तेल आपण नंतर जास्त कोण याचा रियूज नाही करू शकत. फक्त चपातीसाठी वापरू शकतो, भाजीसाठी नाही. त्यामुळे तेल घेतानाच थोडंसं कमी घ्यायचं. तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये चिवडा बनवत असाल तर बॅच करून 2 ते 3 बॅचमध्ये जे शेंगदाणे खोबरं आहे ते तळून घ्या. एकदम नाही तळलं तरीसुद्धा चालेल, पण जास्त तेलाचा वापर करू नका, कारण तेल जास्त आहे ते वाया जातं. आता खोबरंसुद्धा हलकंसं पांढरं असतानाच ते काढून घ्यायचं, कारण तेलामधून बाहेर काढल्यावरसुद्धा जे खोबरं आहे त्याच्यामध्ये सुद्धा ऑइल असतं, अंगचं ऑइल असतं, तेल असतं. तर ते त्याची कुकिंग प्रोसेसना चालू राहते. त्याच्यामुळे जर तुम्ही लालसर होईपर्यंत तळलं तर ते फारच करपल्यासारखं वाटतं आणि खातानासुद्धा करपट लागतं. त्यामुळे थोडंसं कच्चं काढा, थंड झालं की ते आपोआप त्याचा कलर लाल होऊन जातो, कारण त्याची कुकिंग प्रोसेस बराच वेळ चालू असते. आता डाळीसुद्धा फक्त तेलामधून अगदी अलगद घालून बाजूला घेतलेत. फार जळले तर ते जास्त कडक होतात. आणि आता चिवड्यामधला महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे कढीपत्ता. शेवटी कढीपत्ता टाकायचा आणि चिवड्यामध्ये कढीपत्ता वापरताना अजिबात कंजूशी करायची नाही. भरपूर कढीपत्ता घालायचा आणि तोही असाही आपल्या घरचाच असतो, किंवा विकत आणला असेल तरी पण ती काही इतकी महागाची गोष्ट नाही की बाबा थोडीच वापरली पाहिजे. छान असा कढीपत्ता एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला आहे. आणि तो जे मी तळ्याला मिश्रण होतं ते सगळं चिवड्या म्हणजे जे पोहे होते भाजके त्याच्यावरती काढून घेतले. कढीपत्ता मात्र मी वेगळ्या डिशमध्ये काढून घेतला आहे. आता याचं रिझन सांगते तुम्हाला मी. काय होतं, कढीपत्ता जर त्याच्यामध्ये टाकला आणि आपण जेव्हा चिवडा मसाल्यामध्ये मिक्स करतो ना, तर कढीपत्ता अगदीच सुरा होऊन जातो आणि चिवड्याचा कलरसुद्धा ग्रीन होतो. त्याच्यामुळे कढीपत्ता एकदम शेवटी ॲड करायचा. आता त्याच कढईमधलं 4 ते 5 चमचे मी तेल काढून घेतले. त्याच्यामध्ये मोहरी घातली. जिरे आपण मसाला बारीक करताना त्याच्यामध्ये घातली होती, त्यामुळे इथं नाही वापरायची. 1 चिमूटभर हिंग घातलं आहे. हिंगामुळे चिवड्याला खरंच खूप छान कलर येतो. गॅस बंद करायचा आहे आणि मग जो मगाशी बारीक केलेला मसाला होता तो सगळा मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. कारण एकतर तेल गरम असतं कडकडीत, आणि तुम्ही गॅस चालू असताना जर मसाला टाकला तर लाल मिरची पावडर वगैरे असते तर मसाला लगेच जळतो आणि चिवड्याला एक प्रकारचा करपट वास लागतो. त्यामुळे गॅस बंद करायचा आणि मग मसाले तेलामध्ये टाकायचे. आता हे सगळं मिश्रण पोह्यावरती ओतून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला तर जे आपण शेंगदाणे वगैरे वापरले होते ना, तर ते एकदा व्यवस्थित चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. म्हणजे काय होतं, मसाला फक्त शेंगदाणा खोबऱ्यावरती पडला ना तर त्याला चिकटून राहतो. आणि याच्यामध्ये जर कढीपत्ता वगैरे टाकला तर कढीपत्त्यामध्ये सुद्धा सगळा मसाला चिकटून राहतो. एक झाऱ्या घ्यायचा, ज्या झाऱ्याने आपण तळले त्या झाऱ्या घ्यायचा आणि त्या झाऱ्यावरती असं ओतायचं, म्हणजे जो मसाला आहे तो सगळीकडे पडतो आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतं. आता सुरुवातीला गरम असतं त्यामुळे झारा किंवा चमच्याच्या सहाय्याने मिक्स करा आणि नंतर एक 2 ते 3 मिनिटांनी छान असं थंड झालं की मग हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि जेव्हा मसाला बारीक करतो ना त्याच्यामध्ये मी मीठसुद्धा घातलं होतं, त्यामुळे याच्या पूर्ण डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की चेक करा. आणि एकदम मस्त असा चटपटीत आपला चिवडा तयार होतो आहे.
आत्ता ह्याच्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता. आणि कढीपत्ता घातल्याशिवाय चिवडा देखणासुद्धा दिसत नाही आणि त्याला चवसुद्धा पाहिजे तशी येत नाही. बघा कसला भारी दिसतोय ना एकदम देखणा. तर अगदी हलक्या हाताने चिवडा मिक्स करून घ्यायचा कढीपत्ता घातल्यानंतर. आणि याच्यामध्ये मी पिठी साखरसुद्धा घातली, पण व्हिडिओ स्किप झाला आहे. आणि तुम्हाला पाठीमागंसुद्धा मुलांचा आवाज येत असेल, कारण मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि सोसायटीमध्ये मुलं खूप दंगा करतात, म्हणजे ऐकत नाही सांगितलेले, त्याच्यामुळे मुलांचा आवाज पाठीमागणे येतो आहे थोडासा, तो इग्नोर करा. आणि एकदम मस्त असा कुरकुरीत आपला इथं चिवडा तयार झाला आहे. हा चिवडा 1 महिना तरी आरामात टिकतो. आता दुसरा प्रकार बघतो आहे आपण, तर दुसरा इथं कोल्हापुरी भडंग बनवतो आहे. आता भडंगचासुद्धा तेवढाच, पण 200 ग्रॅम घेतलं मी इथं. आता हे थोडंसं मोठा असतो आणि वजनाने हलका असतो, पांढरा शुभ्र, स्वच्छ चाळून घेतला आहे मी. आणि हा सुद्धा भाजायची अजिबात गरज लागत नाही आहे. छान मस्त असा टेस्टी असतो. याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा असतं, त्यामुळे फक्त चुरमुरे जरी खाल्ले ना तरी खरंच खूप भारी लागतात, अप्रतिम. आम्ही ना लहान असताना हे चहामध्ये टाकून खायचं. चहा चुरमुरे कोणी कोणी खाल्लेत नक्की सांगा. आम्हाला तर प्रचंड आवडतात आणि माझ्या ज्या मुली आहेत ना त्यासुद्धा खातात चहा चुरमुरे. आता इथं मी एक 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या अर्धवट ठेचून घेतल्यात. त्याच तेलामध्ये जो चिवडा बनवला तेच तेल मी परत गॅसवरती ठेवलं आहे आणि तेच मसाल्यात आपण तळून घेऊयात. आता तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि सुरुवातीला याच्यामध्ये आपण शेंगदाणे तळून घेऊयात. आता इथंसुद्धा जे प्रमाण सांगितलं मी साहित्याचं, फक्त मसाल्याचं प्रमाण सांगते. जे शेंगदाणा खोबरं वगैरे आहे ना, तर ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही तळू शकता. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, चिवड्यामध्ये कोणी जास्त शेंगदाणे नाही घालत, कारण त्यांच्याकडे जास्त खाल्लं जात नाही, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते असं म्हणतात. पण खरं सांगायचं तर शेंगदाण्याशिवाय चिवडा अपूर्ण आहे बरं का. जितके तुम्ही जास्त शेंगदाणे घालाल ना तितका चिवडा अप्रतिम होतो. म्हणजे आम्ही तर इतके शेंगदाणे वापरतो की चिवड्याच्या प्रत्येक घासाला एक तरी शेंगदाणा त्याच्यामध्ये आला पाहिजे, इतके शेंगदाणे असतात. आता शेंगदाणे छान असे मस्त तळून घेतलेत. त्याच तेलामध्ये डाळीसुद्धा तळून घेते. खोबरं जास्त नाही वापरलं मी याच्यामध्ये, कारण कोल्हापुरी जे भडंग असतं तर त्याच्यामध्ये खोबरं स्किप असतं. बऱ्याच ठिकाणी वापरतात किंवा बऱ्याच ठिकाणी वापरत नाही, जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. डाळीसुद्धा हलकेसे मी गरम करून घेतलेत. आणि हे सुद्धा सगळे जे तळलेलं मिश्रण आहे तर ते मी चुरमुऱ्यावरतीच काढून घेते. आणि फायनली लागतो तो कढीपत्त्याचा नंबर. आणि खरं सांगायचं तर अशा पद्धतीचे जर 2-3 प्रकारचे चिवडे आपण स्नॅक्स बनवून ठेवले ना तर मुलांना वेगवेगळे आलटून पालटून देता येतात आणि याच्या चवीतसुद्धा फरक पडतो आणि दिसायलासुद्धा वेगळं दिसतं. आणि अशी काही मोठी गोष्ट नाही आहे, एक 10-15 मिनटामध्ये दोन्ही ॲट ए टाईम तळून तयार होतात. आता याच्यामध्ये जे माझं एक्स्ट्राचं तेल होतं तर ते मी काढून घेते. असं पळीच्या साहाय्याने काढलं तर तुम्हाला हाताला भाजणारही नाही आणि तेल काढताना सांडणारसुद्धा नाही. आता थोडंसं तेल साधारणतः 2 ते 2.5 चमचे तेल असेल त्याच्यामध्ये ठेवले. ठेचलेलं लसूण याच्यामध्ये घातलं आहे, कारण आपण जे तळलेले पदार्थ आहेत ना ते डायरेक्ट चुरमुऱ्यावरती काढतो आहे, त्याच्यामुळे फोडणीसाठी जास्त तेल वापरायची गरज नाही लागत. लसूण मात्र आता अगदी असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा लालसर. आता याच्यामध्ये घालायचं आहे मीठ. आणि याच्यामध्ये कुठलाही मसाला जात नाही, फक्त याच्यामध्ये जाते ती म्हणजे अंबारी मिरची पावडर, मीठ आणि पिठी साखर. याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही मसाले याच्यामध्ये जात नाही आहेत. आता गॅस बंद केला आहे मी आणि मग याच्यामध्ये घालते मी अंबारी मिरची पावडर. थोडीशी जास्त टाका, पण चुरमुरे कमी असल्यामुळे मी कमी टाकले, कारण ही तिखट फार नसते पण कलर छान येतो. आणि ह्या चिवड्याचासुद्धा चिवडा थोडासा तिखट आणि गोडसर असतो आणि याला कलर जास्त असतो, म्हणजे डार्क कलर येतो. आता एक अर्धा मिनटं मिरची पावडर छान अशी तेलामध्ये परतून घेतली की चुरमुऱ्यावरती टाकून घ्यायची आणि व्यवस्थित चुरमुऱ्याला चोळून घ्यायचं. आता गरम असताना तुम्ही चमचा किंवा झाऱ्याच्या साहाय्याने मिक्स करा. आणि कढईला जे मसाला असतो तो सुद्धा वाया जाऊ नये म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे चुरमुरे व्यवस्थित मिक्स करून घ्या, म्हणजे कढईचा पूर्ण मसाला निघतो आणि अगदी तेलकट वगैरे असतं ते सुद्धा वायाला जात नाही. तुम्हाला धुवायलासुद्धा कढई पटकन इझी जाते. छान असं याला व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेते. मसाला मिक्स करायच्या अगोदर याच्यामध्ये पिठी साखर टाका. पिठी साखरेचं प्रमाण थोडं नॉर्मली चिवड्यापेक्षा जास्त टाकायचं, म्हणजे मस्त भडंग तयार होतं. आणि मग व्यवस्थित असं त्याला सगळा मसाला लागेल असं मिक्स करून घ्या. आता मसाला थोडासा थंडसुद्धा झाला आहे, त्यामुळे तुम्ही हाताने करू शकता. आता माझा पूर्ण चिवडा तर मिक्स करून झाला आहे, पण मला असं वाटतं की थोडासा जो कलर आहे ना तो कमी आहे, किंवा मीठ वगैरे आहे ना तर ते गरम असतानाच तुम्ही वरून टाकू शकता, म्हणजे पटकन मिक्स होऊन जाईल. या स्टेजला तुम्ही याची टेस्ट घेऊन बघू शकता की बाबा याच्यामध्ये काय कमी. मला थोडीशी मिरची पावडर याच्यामध्ये कमी वाटली, म्हणून मी परत एकदा 2 चमचे तेल गरम केलं, त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकली आणि मग नंतर याच्यावरती ओतून दिलं, म्हणजे एकदम पाहिजे तसा रेड कलर याला आला होता आणि तिखटाचंसुद्धा प्रमाण ॲडजस्ट झालं होतं. आता हे जे 2 प्रकारचे चिवडे आपण बनवलेत ते अगदी तुम्ही जर थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले तर 1 महिना आरामात टिकतात. पण
आता मुलांना सुट्टे तर 1 महिना नाही 8 दिवसामध्येच तुमचे संपून जातील. आणि सेम मगाच्या चिवड्यासारखं याच्यामध्ये सुद्धा शेवटीवरून सगळ्यात कढीपत्ता टाकायचा आणि मग एकदम मस्त असा चिवड्याला कलर येतो. चिवडासुद्धा कढीपत्त्याने छान दिसतो आणि चवसुद्धा तितकीच येते. चला, दोन्ही प्रकारचे स्नॅक्स आपले बनवून झालेत. हार्डली 20 ते 25 मिनिट लागलेत मला हे दोन्ही बनवायला, अगदी प्रिपरेशनपासून. आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा, 1 महिना आरामात टिकतात. मुलांना सुट्ट्या महिनाभर तर टिकणारच नाही आहेत, 8 दिवसात स्नॅक्स संपून जातील. आणि मोठ्यांसाठी सुद्धा टी टाईम स्नॅक्स म्हणून बेस्ट ऑप्शन आहे. आणि अशाच सुट्टीसाठी किंवा तुम्हाला पारंपरिक रेसिपी, मुलांच्या सुट्टीच्या रेसिपी पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.